मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने चाकणमध्ये घोषणाबाजी करत जालन्याच्या घटनेचा निषेध करत चाकण, राजगुरुनगर आणि आळंदीसह संपूर्ण खेड तालुका बंद करत निषेध व्यक्त करण्यात आलाय। जालन्याच्या घटनेप्रमाणेच 5 वर्षापूर्वी चाकणमध्ये स्थानिक तरुणांना आरोपी केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आलाय। दरम्यान चाकण परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने कार्यकर्ते संतापही व्यक्त करत आहेत। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। एक मराठा लाख मराठा, जय भवानी जय शिवाजी। जे जालना जिल्ह्यामध्ये झालं ते अतिशय निर्दयी स्वरूपाचं होतं। तो लाठी हल्ला झाला, सरकारने आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, पण ते चिरडण्याऐवजी चिघळलं गेलं आणि त्या चिघळल्याचे पडसाद आता तुम्हाला महाराष्ट्रभर दिसत आहे। त्या लाठी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मराठा समाजाचे आमच्या महाराष्ट्राचे समन्वयक मनोहर वाडेकर यांनी खेड तालुका बंदची हाक दिली आणि त्या हाकेला तालुक्यातील आम जनतेपासून शेतकरी वर्ग असू, व्यापारी वर्ग असू, सर्वांनी त्या हाकेला ओढ दिली आणि सरकारला एक चपराक म्हणून आजचा कडकडीत बंद तुम्हाला दिसत आहे। आणि आमच्या मागण्या आजपर्यंत समाज माध्यमांनी मांडल्या, सरकारकडे आमचं निवेदन आहे, पण सरकार फक्त भूलथापा देण्याचं काम करतं आहे। माझी सरकारला या निमित्ताने विनंती राहील की आमच्या समाज बांधवांवर आमच्या मागण्या मान्य करून आमच्या समाज बांधवांचा हक्क त्यांना त्यांचा द्यावा, अशीच मी या निमित्ताने विनंती करतो। आमची प्रमुख मागणी जालना जिल्ह्यामध्ये ते उपोषणाचं चालू होतं, त्याच्यावरती सरकारने तोडगा काढण्यापेक्षा पोलीस खात्याचा वापर केला बळीचा आणि त्याचं ते आंदोलन चिरडण्याचा कार्यक्रम केला। त्याच्या निषेधार्थ हे मोर्चा आजचं आंदोलन आहे। आमचं आजचं पण आंदोलन हे शांततेच्या पद्धतीने आहे, कुठल्या प्रकारची आमच्या हातून हिंसा घडणार नाही। कारण भारताला जगाला मराठा समाजाने दाखवून दिलेले 58 मोर्चे काढले, त्यामध्ये कुठलंही गालबोट लागलं नाही। परंतु 58 मोर्चे काढल्यानंतर आमचीसुद्धा थोडीफार तरुणांची थोडीफार हे वळलं, संत सुटली आणि नंतर थोडेफार हिंसक बोलणं झालेलं आहे याला। परंतु आम्ही परत त्याचा मराठा समाजाच्या सर्व तरुणांना आवाहन करतो आहे की शांततेने आपण मोर्चे काढू, परंतु सरकारने आमच्या शांततेचा अंत बघितला नाही पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे। गेले 5 वर्ष एकच मागणी लावून धरलेली आहे, ती म्हणजे मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आरक्षणाची, परंतु आरक्षणाचा विषय पण मिटत नाही आणि भरती चालू आहे पोलीस खात्यामध्ये, असं सर्व भरत्या चालू आहेत, त्यामध्ये आमच्या समाजाच्या पुराणावरती अन्याय होतो। त्या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही आंदोलन करतोय, परंतु आमची आंदोलनं शांततेची असताना हे शासन चिरडण्याचा कार्यक्रम करते, हे चिरडलं नाही पाहिजे आमचं म्हणणं आहे। आम्ही उपोषणाला बसलेलो असताना आमच्यावरती तो काठी आलेला गोळीबार झाला, याचा निषेध म्हणून आम्ही आजचा खेड तालुका बंद ठेवलेला आहे। हा खेड तालुका बंद ठेवण्यामध्ये पूर्णपणे सगळे व्यापारी असतील, सर्व समाज असेल, त्यांनी ह्या समाजाची पाठिंबा दिलेला आहे, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो।